फिटनेस गुरु दत्ता गायकवाड आपल्या आरोग्य या कार्यक्रमात आलेले आहेत. आपण फिटनेस विषयी बोलूया. फोन घेते पहिल्यांदा. नवी मुंबईहून फोन आलेला आहे आपल्याला मिलिंद यांचा. बोला. हॅलो, नमस्कार. हा, आपला प्रश्न विचारा. पहिली गोष्ट नमस्कार तुम्हाला दोघांनाही. नमस्कार. हा, मला फक्त एवढं विचारायचं की मी आधी व्यायाम करायचो, आता कमीत कमी 5 वर्ष झाली मी व्यायामशाळा सोडली आहे. तर मी घरी नमस्कार वगैरे मारतो आणि डिप्स मारतो आणि ते चालेल का? आणि दुसरी गोष्ट, माझ्या मिसेसचं आता प्रेग्नंट झालंय, म्हणजे तिचं सीझर झालंय, तर त्यासाठी तिने पोटासाठी केवढा व्यायाम केला पाहिजे? अगदी अगदी धन्यवाद. चांगला प्रश्न आहे त्यांचा, की त्यांचं म्हणणं आहे की व्यायाम सोडला आहे तर ते त्याने जे सूर्यनमस्कार आणि काहीतरी त्या तुम्हाला जास्त माहिती आहे. हो, नक्कीच. तर व्यायाम हा सोडलेला आहे तर ते एक चांगलं घडलेलं नाही. व्यायाम हा नियमित करायचा असतो. हरकत नाही, तुम्ही पुन्हा नव्याने व्यायाम चालू करू शकता. तो केल्यानंतर पुन्हा तुमचा स्टॅमिना इन्क्रीज होईल आणि पुन्हा एकदा तुम्ही पूर्वीसारखे होऊ शकाल. त्यामुळे व्यायाम पुन्हा चालू करा. नमस्कार आणि बैठका हा जो व्यायाम प्रकार आहे की त्याच्यामध्ये नमस्कार तुम्ही जर एक 20-25 मारत असाल तर 100% तुम्हाला फायदा होईल. पण तुम्ही जास्त नमस्कार जर करत असाल तर त्या नमस्कारामध्ये प्रचंड एनर्जी, आपली ऊर्जा खर्च होते. तर असं न करता थोडे जिमचे व्यायाम पण तुम्ही जर चालू केलेत, डंबेल्सचे किंवा बार्बेलचे मशीनचे व्यायाम, तर तुम्हाला खूप चांगला फायदा होईल त्याचा. बरं, आता आपण याकडे येऊया की वेगवेगळ्या जे जसं मघाशी आपल्याला प्रश्न होता की डायबिटीससाठी काही आहेत का खास असे व्यायाम प्रकार, तेव्हा आपण व्यायाम प्रकारांकडे येऊया. आपण म्हटल्याप्रमाणे डायबिटीससाठी देखील हे आहे. आपण जे म्हटलं की आता आपण बसल्या पोझिशनमध्ये दाखवू शकत नाही, परंतु फोटोच्या माध्यमातून का होईना आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकतो. हा डायबिटीससाठी व्यायाम प्रकार आहे. हे आसन जे आहे याला कोणासन असं म्हणतात. तर हे नियमितपणे आसन केल्यामुळे पॅन्क्रियाची जी ग्रंथी आहे ज्याच्यामुळे डायबिटीस होतो, तर ही ग्लँडची कार्यक्षमता सुधारते. बरं, आणि बऱ्यापैकी इन्सुलिन तयार व्हायला लागतं आणि मग त्याचा साखरेवरती चांगल्या प्रकारे ताबा येतो. त्यामुळे हे कोणासन आहे हे डायबिटीसमध्ये अतिशय चांगलं उपयुक्त होऊ शकतं. आता दुसरा घेऊ. दुसरा घ्या. हा आहे, या आसनाला अर्धमस्थिन राणासन असं म्हणतात. डायबिटीसमध्ये ट्विस्टिंग पोझिशनची जितकी आसनं असतात त्यापैकी हे एक आसन आहे जे अतिशय उपयुक्त आहे. नियमितपणे येथे हे आसन केलं तरी डायबिटीस बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येऊ शकतो. बरं, तिसरा घेते आता. हे आणि तसे सोपे आहेत, म्हणजे घरी अगदी घरगुती जर का नीट शिकले तर आहे. याला मर्कटासन असं म्हणतात. हेही आसन ट्विस्टिंग पोझिशनचं आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे, आणि याही आसनाचा डायबिटीसमुळे खऱ्या अर्थानं फायदा होतो. फक्त नियमित केलं पाहिजे, नुसतं बघून किंवा शिकून उपयोग नाही. प्रॅक्टिकली केलं तरच त्याचा फायदा आहे, नीट फायदा. आणि थोडंसं सायंटिफिकली शिक्षण घेणं देखील गरजेचं आहे. म्हणजे आज आपण जे बोलतो त्याच्यामुळे एक अवेअरनेस येऊ शकतो, परंतु कुठेतरी शिक्षण घेणं हे महत्वाचं आहे. प्रत्येकाने लक्षात घ्यायला पाहिजे. हे एक आसन पहा. या आसनाला म्हणतात पवनमुक्तासन. हे एक प्रकारे पोट दाबण्याचं आसन आहे. त्यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टमला चांगलं आहेच आहे, पण पोटामध्ये जितके ऑर्गन्स आहेत वेगवेगळे त्या प्रत्येक ऑर्गन्सची कार्यक्षमता वाढवण्यासाठी या आसनाचाही तेवढाच फायदा होतो. याला पवनमुक्तासन असं म्हणतात. बरं, दुसरं घेऊया. हे याला उभे भुजंगासन असं आपण म्हणतो, स्टँडिंग भुजंगासन. तर या आसनामध्ये सुद्धा पोटाचा बराचसा भाग स्ट्रेच होतो, खेचला जातो. त्यामुळे या आसनाचाही डायबिटीसला चांगला फायदा होतो. तर ही काही आसनं ठराविक आता जी आपण पाहिली ती आसनं नियमितपणे जर डायबिटीसच्या पेशंटने केली तर बऱ्यापैकी त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. अच्छा, आता आपण कुठला घेऊया. कमरेचे देखील आपल्याला भरपूर प्रमाणात लोकांना आजार झालेले दिसतात आणि कमरेचे आजार हे फार महत्वाचे आहेत. आता कमरेच्या आजारामध्ये आता या ठिकाणी आसनं आपण दाखवतोय तर एक स्पाइन इरेक्टर नावाचा मसल असतो लोअर बॅकला कमरेच्या जवळ. तर तो मसल तुमचा जितका स्ट्रॉंग आहे तितका तुम्हाला कमरेचे आजार कमी, असं त्याचं एक समीकरण आहे. पण जनरली लोक व्यायाम करत नसल्यामुळे कदाचित त्यांचा तो भाग तेवढा स्ट्रॉंग होत नाही. तर अशा वेळेला व्यायाम करायला वेळ नसेल किंवा आवडत नसेल कधी कधी जिमचा व्यायाम, तर त्या ठिकाणी आपण जर योगासनं करत असाल तर ही काही आसनं आहेत. या आसनाला जानु शीर्षासन असं म्हणतात. की कमरेचा जो भाग तुमचा स्टीफ झालाय, जो भाग दुखतोय त्या भागाला थोडंसं स्ट्रेच देता आलं तर 100% त्या भागात थोडा तरी फायदा होतो. तर याला जानु शीर्षासन असं म्हणतात आणि या आसनाने लोअर बॅकला अतिशय चांगला फायदा होतो. बरोबर, हे असेल. या आसनाला अर्ध पवन मुक्तासन असं म्हणतात. ते पवन मुक्तासनासारखंच आहे. डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणा किंवा डायबिटीसला जसा फायदा होतो तसाच फायदा या ठिकाणी लोअर बॅकला सुद्धा होतो. म्हणजे कमरेच्या व्याधीचे असतील, कमरेचे काही प्रॉब्लेम असतील तर त्या प्रॉब्लेममध्ये हे असं नियमित केल्यामुळे 100% फायदा होतो. आजार कधी तुमचा बळावणार नाही. कधी कधी भीती असते की आपण एखादं आसन करताना ते नीट नाही केलं किंवा हे आसन त्याचा फायदा होईल का किंवा नुकसान होईल. तर या आसनामध्ये 100% फक्त फायदा होतो. कमरेच्या दुखण्यासाठी हे आसन अतिशय चांगलं आहे. या आसनाला पश्चिमोत्तानासन असं म्हणतात. पश्चिमोत्तानासन हेही आसन कमरेसाठी अतिशय चांगलं आहे. जनरली लोअर बॅकच्या दुखण्यामध्ये उभं राहून पुढे डायरेक्ट वाकणं हे बऱ्याच अंशी नुकसानदायक ठरतं. तर त्या ठिकाणी अशी बसून जर काही आसनं केली तर बॅकवर तेवढं प्रेशरही जात नाही आणि आसनं केल्यामुळे बॅकला जो एक स्ट्रेच हवा आहे किंवा जे एक बॅकला स्ट्रॉंग करायचा आहे तोही भाग चांगल्या प्रकारे साधता येतो.
हे एक अतिशय सुंदर आसन आहे. याला शलभासन असं म्हणतात, पूर्ण शलभासन. अगदी लोअर बॅकचा भाग जो स्पाइन इरेक्टर तुमच्या मगाशी मसलचं नाव घेतलं तो मसल स्ट्रॉंग होतो, प्लस ग्लूट्सचा जो भाग आहे तोही भाग थोडा स्ट्रेंथन होतो, ग्लूट्स टाईट होतात आणि बऱ्याच वेळेला असं असतं की हिप्स खूप लोकांची लूज असतात, तर ते टाईट थोडे पण व्यायाम करायचा नसतो. मग त्या ठिकाणी जी अशी आसनं जर केली तर हिप्सवरती जी एक्स्ट्रा चरबी आहे ती चरबी काही मात्रेत कमी व्हायला मदत होते आणि डेफिनेटली लोअर बॅकला चांगला प्रॉब्लेम होतो, चांगला फायदा होतो. क्षमा करा. हे जे आसन आहे याला भुजंगासन असं म्हणतात. या आसनाला योगासनामध्ये आसनांचा राजा असं म्हटलेलं आहे की हे आसन नियमित केल्यानंतर पोश्चर चांगलं होतच होतं, त्याचबरोबर लोअर बॅकचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, डायजेस्टिव्ह सिस्टीमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, थायरॉइड सारखा जर प्रॉब्लेम तुम्हाला काही असेल तर तो प्रॉब्लेमही सॉल्व्ह होतो. अतिशय सुंदर आणि उपयुक्त असं आसन आहे. त्यानंतर हे आसन आहे याला सेतुबंधनासन असं म्हणतात. सेतुबंधनासन कारण याचा आकार ब्रिज सारखा आहे, सेतू सारखा आहे. तर हे आसन केल्यामुळे सुद्धा ग्लूटचे मसल टाईट होणं, स्पाइन इरेक्टर हा जो लोअर बॅकचा मसल आहे तो स्ट्रॉंग होणं, हे सगळे फायदे होतात. आणि हे आसन आहे याला कटिचक्रासन असं म्हणतात की या आसनाचा ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज आहे किंवा कमरेचं दुखणं आहे, कमरेचं स्टिफनेस आहे, तो स्टिफनेस घालवण्यासाठी आसनाचा फायदा होतो. तर तसे आसनं आहेत आणि खरं तर ते शास्त्रीयरित्या शिकणं देखील तेवढंच गरजेचं आहे. महत्वाचं असं आहे की आपण ते आसनं दररोज करायला हवे. या क्षणी एक अजून विचारायचं की प्राणायामाचा प्रश्न आला होता की योगा तर आपण सांगितलंच, एक दोन महत्वाचे प्राणायाम की जे दररोज करायला पाहिजे ते तुम्ही करून दाखवा. प्राणायामाचं असं आहे, प्राणायामाचा अर्थच होतो खऱ्या अर्थानं दीर्घ श्वसन. तर दीर्घ श्वसनासाठी एक सामान्य प्राणायाम नावाचा एक प्रकार आहे. त्यानंतर त्याला आपण साध्या भाषेमध्ये नाडीशुद्धी प्राणायाम असं म्हणू किंवा अनुलोम विलोम त्याला आपण म्हणू शकतो. तर हे प्राणायाम आहे, भस्त्रिका प्राणायाम आहे. तर हे रेग्युलर जर आपण ह्याच्यात केलं तर उदाहरणार्थ अनुलोम विलोम हा जो एक प्रकार आहे प्राणायामाचा तो अतिशय चांगला आहे, दररोज करायला नियमितपणे केला पाहिजे. अगदी दम्यापर्यंतचे प्रॉब्लेम ह्या आसनाने सॉल्व्ह होऊ शकतात. तर ती करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. आधीपासून जी लोक करत आलेली आहेत ती हाताची एक व्यवस्थित अशी एक मुवमेंट अरेंजमेंट असते आणि मग नाकाची एखादी पुढे नाकपुडी बंद करायची, दुसऱ्या नाकाने श्वास दीर्घ घ्यायचा. आता याच्यामध्ये तुम्ही जितका दीर्घ श्वास तुम्ही जितका लांबवाल तेवढा आसनाचा त्या प्राणायामाचा जास्त फायदा होतो. तर डाव्या नाकपुडीने पूर्णपणे श्वास घ्यायचा, तो घेतल्याच्या नंतर उजवी नाकपुडी बंद करून पुन्हा दुसऱ्या बाजूने तो श्वास पूर्णपणे सोडायचा. श्वास पूर्ण सुटल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी श्वास घ्यायचा आणि दुसरीकडून सोडायचा. तर अशा प्रकारे जर हे प्राणायाम जर नियमितपणे जर रेग्युलर केलं तर 100% या आसनाचा प्रचंड या प्राणायामाचा फायदा होऊ शकतो. निश्चित. खरोखरच कितीतरी तुमच्याकडून माहिती घेण्यासारखी आहे, परंतु आपल्याला नेहमीच वेळेचं बंधन हे असतंच आहे. आज आपल्याला इथंच थांबावं लागतंय, मात्र आपण आलात, इतकी महत्वपूर्ण माहिती दिली, मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. फिटनेस गुरु दत्ता गायकवाड आपल्याकडे आले होते आणि अर्थातच त्यांनी आपल्याला संदेश दिलाय की फिटनेस ठेवा, फिट रहा आणि आनंदी जीवन जगा. आरोग्यामध्ये आज आपण इथंच थांबतोय, मात्र उद्या आयुर्वेदावरती कार्यक्रमात डॉक्टर गाडगीळ आपल्याकडे येणार आहेत, तेव्हा उद्याही पाहायला विसरू नका. आरोग्य दुपारी 1:30 वाजता. आणि आज आपण इथंच थांबतोय. फिट रहा, पाहत रहा झी 24 तास.